नमस्कार. जर आपण इंजिनिअरिंग किंवा फिनान्समध्ये पदवीधर असाल तर ही माहिती खास आपल्यासाठी आहे. BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड एक जबरदस्त संधी घेऊन आले. सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. एकूण जागा आहेत 120. हो, बरोबर ऐकलत. सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी BSNL तब्बल 120 जणांना घेणार आहे. आणि ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक संधी आहे थेट BSNLच्या मॅनेजमेंट टीमचा एक महत्वाचा भाग बनण्याची. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही सुवर्ण संधी नक्की आहे तरी काय ते समजून घेऊ. मग यासाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असेल, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, आणि सगळ्यात शेवटी नोकरी लागल्यावर करिअर कसं घडेल, या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही सुवर्णसंधी नक्की आहे तरी काय, म्हणजे BSNLमध्ये कोणत्या पदांसाठी आणि किती जागांसाठी ही भरती निघाली आहे ते पाहूया. ओके, तर इथे बघा, एकूण 120 जागा आहेत बरोबर. त्यातल्या तब्बल 95 जागा या टेलिकॉम स्ट्रीमसाठी आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग केलेल्यांसाठी ही एक खूपच मोठी संधी आहे. आणि फायनान्सवाल्यांसाठी सुद्धा 25 जागा आहेत, जे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, जागा किती आहेत हे तर कळलं. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की यासाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे. चला ते आता सविस्तरपणे पाहूया. बरं, पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर 2 वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. टेलिकॉम पदासाठी जर तुमचं BE किंवा BTech, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये झालं असेल आणि त्यातही कमीत कमी 60% मार्क्स असतील तर आपण अर्ज करू शकता. दुसरीकडे फायनान्स पदासाठी मात्र पात्रता वेगळी आहे. त्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे CMA असणं आवश्यक आहे. आता वयाचं बघूया. जनरल कॅटेगरीसाठी कमाल वयोमर्यादा आहे 30 वर्ष. पण हो, सरकारी नियमांनुसार इथे रिलॅक्सेशन सुद्धा आहे. म्हणजे जर आपण OBC कॅटेगरीत असाल तर 3 वर्षांची सूट आहे, म्हणजे 33 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता. आणि SC/ST कॅटेगरीसाठी तर तब्बल 5 वर्षांची सूट आहे, म्हणजे 35 वर्षांपर्यंत संधी आहे. ओके, समजा आपण पात्र आहात. मग पुढे काय? मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, निवड प्रक्रिया. म्हणजे सिलेक्शन कसं होणार, परीक्षा कशी असेल, तिचा अभ्यासक्रम काय आहे, आणि हो, मार्किंग स्कीम कशी असणार आहे. चला या सगळ्या गोष्टी आता समजून घेऊया. तर परीक्षेचं स्वरूप एकदम सरळ आहे. ही एक कम्प्युटरवर होणारी टेस्ट असेल आणि या 2 मुख्य भाग आहेत. पहिला भाग आहे कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट, जो 40 मार्कांचा असेल, आणि दुसरा जो सगळ्यात मोठा आहे तो म्हणजे 160 मार्कांचा आपला मुख्य विषय, मग तो टेलिकॉम असो किंवा फायनान्स. आणि हे सगळं सोडवायला आपल्याला मिळतील पूर्ण 180 मिनिटं. आता एक खूप खूप महत्वाची गोष्ट, या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. हो, हे लक्षातच ठेवा. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी आपले 0.25 मार्क कापले जाणार आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, की जे प्रश्न 100% येतात तेच सोडवा. उगाच अंदाज लावण्यात काही अर्थ नाही. इथे अचूकता सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. जे उमेदवार टेलिकॉम स्ट्रीममधून परीक्षा देणार आहेत त्यांनी जरा इकडे लक्ष द्या. आपल्या टेक्निकल पेपरमध्ये वायरलेस टेलिकम्युनिकेशन, IP नेटवर्क्स, वायरलाईन टेक्नॉलॉजीज या सगळ्या महत्त्वाच्या टॉपिकवर प्रत्येकी 15% वेटेज आहे. म्हणजे अभ्यासाची दिशा ठरवणं सोपं जातं. आणि हो, एक इमर्जिंग टेक्नॉलॉजीज नावाचा भाग आहे, ज्यात 5G आणि IoT सारख्या नवीन गोष्टींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या वेटेजनुसारच अभ्यासाचं प्लॅनिंग करा. बरं, परीक्षेबद्दल तर सगळं कळलं. आता पुढची पायरी, अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि तशी सोपी आहे, पण एकही चूक न करता काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे. चला बघूया. ह्या तारखा लगेच कुठेतरी लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा. रजिस्ट्रेशन सुरू होतंय 5 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 मार्च. ही तारीख अजिबात विसरू नका. समजा अर्जात काही चूक झाली तर ती दुरुस्त करायला 15 मार्चपर्यंत वेळ आहे. आणि परीक्षेची अंदाजित तारीख आहे 29 मार्च 2026. म्हणजे तयारीसाठी वेळ तसा कमी आहे, त्यामुळे आत्तापासूनच लागा. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त 5 स्टेप्स आहेत. स्टेप 1, BSNLच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. स्टेप 2, आपला अर्ज व्यवस्थित भरा, सगळी माहिती अचूक टाका. स्टेप 3, जे काही डॉक्युमेंट्स मागितले आहेत ते अपलोड करा. स्टेप 4, आपल्या जवळचं परीक्षा केंद्र निवडा. आणि शेवटची स्टेप 5, फी भरा. झालं. आता फी किती आहे ते पाहूया. ओपन कॅटेगरी आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे 2500 रुपये. आणि SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी यात सवलत आहे.
त्यांच्यासाठी फी आहे ₹1250. चला आता थोडं पुढे जाऊया. विचार करा की आपली मेहनत फळाला आली आणि आपलं सिलेक्शन झालं. मग मग BSNLमध्ये आयुष्य कसं असेल? पगार किती मिळेल? ट्रेनिंग कसं असेल? आणि पुढे करिअरमध्ये काय संधी असतील? चला याबद्दल जाणून घेऊया. निवड झाल्यावर आपल्याला एक चांगला पगार मिळणार आहे. आपला पे स्केल असेल E3 IDS स्केल, म्हणजे 24,900 ते 50,500 रुपयांपर्यंत. आता इथे प्री रिवाइज्ड असं लिहिलंय, याचा अर्थ हा जुना स्केल आहे आणि यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. आणि लक्षात घ्या, हा फक्त बेसिक पगार आहे, याच्यावर अनेक प्रकारचे भत्ते वेगळे मिळतील. आता नोकरी जॉईन करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. इथे 5 वर्षांचा एक सर्व्हिस बॉन्ड असेल. आपलं प्रोबेशन 2 वर्षांचं असेल आणि या काळात आपल्याला पूर्ण 52 आठवड्यांचं एक जबरदस्त ट्रेनिंग दिलं जाईल. पण सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? फक्त 3 वर्षांच्या सर्व्हिसनंतर आपण थेट असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे AGM पदासाठी पात्र व्हाल. ही आपल्या करिअरसाठी एक प्रचंड मोठी संधी आहे. तर बघा, एक स्थिर सरकारी नोकरी, चांगला पगार आणि वेगाने पुढे जाण्याची संधी, हे सगळं BSNL आपल्याला देत आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, BSNLमध्ये एका उज्ज्वल भविष्यासाठी आपण तयार आहात का?